उद्योजक राजीव पाटील हे कोल्हापुरातील सम्राटनगरमध्ये राहतात. पाटील आणि त्यांचे कुटुंबीय काल गुरुवारी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले होते. त्यामुळे पाटील यांच्या घरी त्यांचे वयोवृद्ध नातेवाईक एकटेच होते. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमाराला मोपेडवरून हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजातून घरात प्रवेश केला आणि पाटील यांच्या नातेवाईकाला चाकूचा धाक दाखवत घरातील दागिने आणि रोकड लुटून पसार झाले होते. या प्रकरणी राजीव पाटील यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाटील यांच्या घराजवळच्या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा माग काढला. उद्योजक राजीव पाटील यांचा चालक प्रकाश चौगले आणि त्याचा साथीदार अमित शिंदे या दोघांना आज पहाटेच्या सुमारास लक्ष्मी टेकडी कागल परिसरातून अटक केली आहे. चोरी केल्यानंतर चोरटे मोपेडवरून गोकुळ शिरगाव परिसरातील एका पेट्रोल पंपापर्यंत गेले. या ठिकाणी मोपेड सोडून एका चारचाकी वाहनातून ते कागलच्या दिशेनं निघून गेले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पहाटेच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 45 तोळे सोने, ₹1.25 लाख रोकड, गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी मोटार आणि मोपेड असा एकूण ₹50,25,000 मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, रुपेश माने, विशाल खराडे, विनोद कांबळे, संतोष बर्गे, अरविंद पाटील, रामचंद्र कोळी, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अमित सरजे, सचिन बेंडखळे यांनी मिळून केली आहे. उद्योजक राजीव पाटील यांच्या घरात चोरी करणारे चोरटे हे माहितगार असावेत असा अंदाज पोलिसांना आला होता. त्या अनुषंगानं तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी केलेल्या धाडसी चोरीचा अवघ्या 24 तासात छडा लावलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.